नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी कुटुंबाच्या बचती संदर्भातली. गेल्या 3 वर्षात घरगुती बचतीत मोठी घसरण झाली आहे. घरगुती बचतीमध्ये 9 लाख कोटींची घसरण होऊन हा आकडा 14.16 लाख कोटींवर खाली आला आहे. कुटुंबाच्या बचतीचा वेग मंदावणं आणि कर्ज घेण्यात वाढ होणं हे अर्थव्यवस्थेसाठी फारसं चांगलं नाहीये. देशाच्या अर्थव्यवस्थेची गती आणि बचत करण्याची क्षमता यांचा सकारात्मक संबंध असतो. अर्थव्यवस्था वाढत असल्यास नागरिकांचं उत्पन्न वाढतं आणि ते बचत देखील जास्त करतात. बचत कमी होत असताना कुटुंबांच्या कर्जात देखील वाढ होतीये. विशेषतः बँकांच्या व्यतिरिक्त म्हणजेच NBFCs कडून अनेक कुटुंब मोठ्या प्रमाणावर कर्ज घेत आहेत. आता बातमी सोन्यातल्या गुंतवणुकीसंदर्भातली. केंद्र सरकारच्या 2017-18 या वर्षात सुवर्ण रोख्यात म्हणजेच गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 5 वर्षात 147% रिटर्न मिळाला आहे. 20 नोव्हेंबर 2017 मध्ये 2901 रुपये प्रतिग्रॅम दराने गुंतवणूकदारांनी गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक केली होती. सध्या RBIने प्रतिग्रॅम सोन्यासाठी 7165 रुपयाचा दर जाहीर केला आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना प्रतिग्रॅम 4264 रुपयांचा नफा मिळाला आहे. गोल्ड बॉन्डची मुदत 8 वर्षांची असते. तसेच 5 वर्षानंतर गोल्ड बॉन्डमधील गुंतवणूक मुदतीपूर्वी काढता देखील येते. आता बातमी डीमॅट खात्यांची. भांडवली बाजारात लिस्टेड असलेली सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजेच CDSL ही कंपनी नुकत्याच संपलेल्या मार्च महिन्याअखेरच्या त्रैमासिकात तिने 1,09,00,000 डीमॅट खाते उघडली आहेत. कोणत्याही त्रैमासिकात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर डीमॅट अकाउंट्स उघडण्यात आलेत. 2022-23 या आर्थिक वर्षात 3,26,00,000 नवीन डीमॅट खाती उघडण्यात आलेत. सध्या CDSL कडे 11,56,00,000 डीमॅट अकाउंट्स आहेत. शेअर बाजारातील तेजीमुळे अनेक किरकोळ गुंतवणूकदार गुंतवणूक करत असल्याने डीमॅट खात्यांची संख्या झपाट्याने वाढतीये. आता बातमी मॉल संदर्भातली. देशभरात रिकाम्या मॉल्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देशातील प्रमुख 8 शहरांमध्ये गेल्या वर्षी 57 मॉल्स बंद होते. त्यात आता वाढ होऊन बंद असलेल्या मॉल्सची संख्या 64 वर पोहोचली आहे. या मॉल्समधील 40% दुकानं बंद असल्याने यांना भूताचे मॉल म्हणजेच घोस्ट मॉल असंही म्हणलं जातं. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी.